देशामध्ये 5 ट्रिलियन इकॉनॉमी विकसित करण्याच्या प्रक्रियेतील सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांचे महत्त्व लक्षात घेऊन पुण्यातील अर्थसंवाद, सहकार भारती आणि ग्लोबल इंडियन ओरिजिन नेटवर्क यांच्यातर्फे 8 जून रोजी सकाळी 9:30 ते 5 या वेळात बँकिंग अँड MSME सेक्टर कॉन्क्लेव्ह 2025 या एकदिवसीय राष्ट्रीय परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे। ही राष्ट्रीय परिषद सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांसाठी अत्यंत मार्गदर्शक ठरणार आहे, अशी माहिती सहकार भारतीचे पुणे महानगर प्रमुख CA दिनेश गांधी आणि सहकार भारती पुणे महानगरचे बँकिंग प्रकोष्ठ प्रमुख CA डॉक्टर केतन जोगळेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली। यावेळी सहकार भारती पुणे महानगर सहसंघटन प्रमुख CA अथर्व नवसारीकर, सहकार भारतीचे पुणे शहर प्रमुख गिरीश भवाळकर, ट्रान्सेंड डिस्कवरीजचे संचालक राजेश पुरुषोत्तम, मार्केट्स अँड मार्केट्स प्रायव्हेट लिमिटेडच्या फायनान्स विभागाच्या व्हाईस प्रेसिडेंट CA अनघा जागडे आदी उपस्थित होते। यावेळी बोलताना सहकार भारतीचे चेअरमन CA दिनेश गांधी म्हणाले की या परिषदेचे उद्घाटन रविवार 8 जून रोजी सकाळी 10:30 वाजता भारत सरकारच्या सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग विभागाच्या राज्यमंत्री शोभा करंदलाजे यांच्या हस्ते होणार आहे। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या केंद्रीय संचालक मंडळाचे सदस्य सतीश मराठे, फोर्स मोटर्सचे चेअरमन अभय फिरोदिया, महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे चेअरमन विद्याधर रानसकर, अप्लाइड इनोव्हेशन अँड टेक्नॉलॉजी ग्रुपचे मानद चेअरमन राम भोगले, MCAचे संस्थापक व कार्यकारी भागीदारी आणि ग्लोबल इंडियन ओरिजिन नेटवर्कचे संस्थापक CAS व्यंकटेश आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत। या परिषदेमध्ये सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांसाठी असलेल्या शासनाच्या आणि बँकांच्या योजनांविषयी मार्गदर्शन केले जाणार आहे। यामध्ये CGTMSE योजना, मुद्रा लोन, छोट्या व्यवसायांसाठी असलेल्या विविध कर्ज योजना याविषयी परिसंवाद होणार आहेत। यामध्ये बँकिंग क्षेत्रातील तज्ज्ञ मान्यवर मार्गदर्शन करणार असून शासकीय योजनांच्या प्रभावी अंमलबजावणी संदर्भात देखील चर्चा करण्यात येणार आहे। तसेच सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना कर प्रणालीविषयी असलेल्या प्रश्नांसंबंधी देखील मार्गदर्शन केले जाणार आहे।